नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही कैरीपासनं लोणचं खाल्लं असेल, कैरीची चटणी खाल्ली असेल, पण कैरीपासनं चला तर आपण काहीतरी वेगळा असा पदार्थ बनवूया। तर मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्याला मी चांगलं सोलून घेते। सोलून झाल्यानंतर मी त्याला असं बारीक बारीक असं कट करून घेते। इकडे माझं कट करून झालेलं आहे। आता मी एका मिक्सरच्या जारमध्ये ह्याची अशी बारीक अशी एक मस्त अशी पेस्ट तयार करून घेते। बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून झालेलं आहे। आता मी याची बारीक अशी पेस्ट पण तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी 2 टाईममध्ये हे बारीक करून घेते। दोन्ही टाईममध्ये हे बारीक पेस्ट तयार करून माझं झालेलं आहे। आता मी मिक्सरच्या जारचं सगळं जे राहिलेलं मिक्सरच्या जारला पेस्ट ते पण मी याच्यामध्ये टाकून घेते। आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये तूपही टाकू शकता। मी डायरेक्ट जे आपलं कैरीचं वाटण आहे ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। 1 वाटी मी त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। 1 चम्मच मी त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकलेलं आहे, काळं मीठ। काळ्या मिठाने याची चव खूपच छान येते। ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेला आहे। आमचूर पावडर टाकूनही मी चांगलं ढवळून घेते। इथे मी काळी मिरीची थोडीशी अशी पावडर केलेली आहे, ती पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। आता ह्याच्यामध्ये मी जिरे पावडर टाकून घेतलेली आहे। सगळं टाकून बघू शकता कन्सिस्टन्सी किती अशी जाड झालेली आहे याची मस्त। ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा मी ग्रीनवाला फूड कलर असा टाकलेला आहे। हे सगळं टाकून मी सगळं हे मिश्रण मंद आचेवरतीच परतून घेते। बघू शकता किती मस्त म्हणजे असं जाडसर आपलं हे मिश्रण झालेलं आहे। ह्या स्टेजवरती आपलं हे म्हणजे रेसिपी रेडी झालेली आहे। आता मी एका प्लेटाला तेल लावून घेते। तेल लावून हे सगळं मिश्रण मी ह्या प्लेटामध्ये टाकून देते। हे मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही, मी हे मिश्रण 2 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे। तुम्ही पंख्याच्या हवाखालीही हे सुकू शकता, पण मी ह्याला उन्हामध्ये ठेवलेलं आहे। आता मी प्लेटामध्ये सगळं मिश्रण सेट करून घेते। चांगलं सेट झाल्यानंतर मी ह्याला उन्हामध्ये ठेवते। उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे पूर्ण असं सेट होतं, मग खाण्यासाठी खूपच छान लागतं। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे सगळं सेट करून झालेलं आहे। आता मी ह्याला उन्हामध्ये ठेवते आणि जर तुम्ही ही रेसिपी कधी बनवली नसेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। बघू शकता इथे माझं हे सेट झालेलं आहे। 2 दिवसानंतर मी याला काढलेलं आहे उन्हातून। याचा कलरही खूपच छान आलेला आहे। आता मी ह्याला चाकूच्या साहाय्याने लगेच हे निघतं एकदम अलगद हाताने। मी याला पातळ पातळ टाकलं आहे, कारण की हे जर आपण जास्त जाडसर हे टाकलं तर ह्याला 2 ते 4 दिवस लागतात ह्याला सुकायला। आता मी याला चाकूच्या साहाय्याने चांगले कट करते। कट मारून घेतल्यानंतर ही रेसिपी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि खाण्यासाठी खूपच छान लागते। तुम्ही याला आमपापडही बोलू शकता। बघू शकता किती मस्त असे बारीक बारीक ह्याचे पीसेस झालेले आहेत। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।